नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं आपण जर पाहिलं असेल तर पक्षाचा उमेदवार कसा असायला हवं, तर पक्ष का बघतो की जिंकून येणारा किंवा बलाढ्य असायला पाहिजे, श्रीमंत असायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला हजारो लोकांचा गर्दा असायला पाहिजे किंवा लोक कार्यकर्ते असायला पाहिजे. खरं तर मागच्या 10-12 वर्षापासून काम करत असताना मी फक्त काय काय कमवलं तर नाते कमवलेत, प्रेम कमवले. सगळ्या पक्षाच्या सोबत जे जे प्रमुख पक्ष आहेत, अपक्ष असतील, पक्ष असतील, संघटना असतील, या सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही आता जे विचारलाच, काँग्रेसच का निवडलं? खरं तर काँग्रेस माझ्या पत्नीने निवडले आणि दुसरी गोष्ट काय, आमच्या थोडं कौटुंबिक अडचणीमुळं आम्ही काँग्रेस पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना बहुतेक मी इतर सगळ्याच्या मित्राला या चर्चा केली. जेव्हा त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या, इतर नेत्यांनी सुद्धा, त्यांनी सुद्धा मला ठीक आहे, तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तुम्हाला शुभेच्छा. सगळ्या पक्षाचे नेत्यांसोबत बघितलंय, भाषण ऐकलेत, सगळ्या उमेदवारांची भाषण ऐकलेत, सगळ्यावर टीका झाली. परंतु शिल्पा परमेश्वर कुलकर्णी किंवा परमेश्वर शिंदे किंवा शिल्पा परमेश्वर शिंदे या दोन्हीवरती टीका झाली नाही. याचा गुण काय? नाही, काय म्हणताय का, टीका कुणावर केली जाते? त्याच्या टीका करण्याची ज्याच्यावर संधी असते त्याच्यावर टीका केली जाते. आमच्यावर टीका करण्यासारखं काही संधीच नाही. आणि सगळ्यासोबत आपले गुडवेल असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिले असतील सगळ्यांनी. आता हे हे युद्ध नाही, लोकशाहीचा उत्सव आहे. ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकच आपल्या आपल्या परीनं, मी जिथं जाईल तिथं सांगितलं, अहो तुमच्या पत्नीसाठी मला त्या डॉक्टरचा फोन आलता, त्या शिक्षकाचा फोन आलता, त्या नेत्याचा फोन आलता. एवढेच नाही तर विरोधी पक्षातल्या अनेकांनी आपल्याला त्या ठिकाणी मला ते सांगितले किंवा तुमच्या पत्नीसाठी ह्या माणसाचा फोन आलता. म्हणजे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्या आपल्याला जिंकवण्यासाठी. आणि विशेष बघा, म्हणजे आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार तो एकतर पहिला पण त्यांना जिल्हा परिषदला आम्ही ह्यांच्या गटाने त्यांना निवडून दिलं होतं आणि ते निवडून त्यांना आणण्यामध्ये आमच्या गावाचा खूप मोठा वाटा होता. परंतु त्यांनी एकदा निवडून आल्या आणि त्या ज्या लातूरला गेल्या त्या परत आल्या नाहीत. त्या परत आता ह्या जिल्हा परिषद ह्या पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदून पंचायत समितीच्या निवडणुकीत आल्यात. आणि विशेष म्हणजे त्यांचं गाव आपल्या मतदारसंघात सुद्धा नाही. मला कधी कधी असं वाटतंय की आपला विजय सुकर व्हावा, नाही आपला विजय सुकर व्हावा यासाठीच कदाचित समोरच्या ह्यांनी तो उमेदवार माझ्या समोर दिला असेल. याबद्दलही त्यांचे मी खरं तर आभारच मानले पाहिजेत. जे पैसेवाल्याने पैसा कमवायचा आणि निवडणुकीत यायचं, तिकीट घ्यायचं आणि निवडून यायचं, ही पद्धत ही चालू आहे. परंतु ही पद्धत आता कुठंतर आपल्या रूपानं बहुतेक जनताच मला वाटते ह्या गोष्टीला ब्रेक देईल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले नेते घडतील. जो काम करेल तो निवडून येईल. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं आपण जर पाहिलं असेल तर पक्षाचा उमेदवार कसा असायला हवं, तर पक्ष का बघतो की जिंकून येणारा किंवा बलाढ्य असायला पाहिजे, श्रीमंत असायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला हजारो लोकांचा गर्दा असायला पाहिजे किंवा लोक कार्यकर्ते असायला पाहिजे. हे पक्षाची एक नीती असते. मात्र निलंगा तालुक्यामध्ये लांबोटा गणामध्ये एक वेगळीच एक आदर्श घालून आदर्श राहावं अशी पक्षानं एका सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली आहे. आता तुम्हाला वाटेल तो कोण आहे, तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, परमेश्वर शिंदे एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक सामान्य माणसापासून ते शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांना तळागाळातल्या माणसाला न्याय देणारा तो व्यक्ती आहे. गरीब घरातील जन्म झाल्यापासून पूर्ण प्रवास संघर्षामध्ये गेलेला आहे आणि त्या संघर्षातून प्रवास करताना सर्वांना सोबत घेणं, सर्व धर्म समभाव जपणं आणि विशेषतः सर्व समाजाला ज्या ज्या ठिकाणी न्याय देता येईल ते आपण लिखाणाच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर आपण एवढं का म्हणतो की आज त्यांच्याच पत्नी सौ शिल्पा परमेश्वर शिंदे यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं लांबोटा गणातून उमेदवारी देण्यात आलेली आणि हा शेवटचा टप्पा आहे. तर मग चला वेळ न घालता त्यांना विचारूया कशा पद्धतीची ही निवडणूक आहे. तत्पूर्वी मी रमेश शिंदे यांना विनंती करतो की त्या आपल्या संदर्भामध्ये थोडक्यात बोलावं. नमस्कार. पहिल्यांदाच आपण असा प्रयोग करतोय की असलमजी आणि आम्ही दोघं एकत्र बसून मुलाखत घेतोय आणि आमच्या जिव्हाळ्याचे जीवलग मित्र परमेश्वर शिंदे त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि आम्ही पाहत असताना
संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लांबोटा जिल्हा परिषदचा जो गट आहे याची चर्चा आहे आणि एकंदरीत ही चर्चा चालू असताना आपल्यासोबत दोघं पती पत्नी आपल्यासोबत चर्चेत मध्ये सामील झाले आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम परमेश्वरजीला माझा प्रश्न आहे की आपण पत्रकारितेमध्ये तर आलातच, परंतु एक आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे की कुटुंब कसं होतं, तुम्ही पत्रकारितेत कसं आलात आणि अचानक आज राजकारणात यावं लागलं आपल्याला? सर्वांना नमस्कार. मी परमेश्वर शिंदे, सध्या दैनिक पुण्यनगरीला तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतोय. हडगा हे माझ्या आईचं गाव, माझं आजूळ. मी या ठिकाणी जन्मलो, लहानाचा मोठा झालो आणि तसं कुटुंबाचं विचारलं तर कौटुंबिक पार्श्वभूमी आमची खूप हलाखीची, गरिबीची. लहानपणापासून आईने मला रानामध्ये काबाड कष्ट करून सांभाळलं. मीही घरची परिस्थिती पाहून 7वीला असतानापासून शनिवारी रविवारी ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी मी आईसोबत कामाला जायचो. खरं तर ज्या वयामध्ये जे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये मला असा कधी प्रसंग आला नाही माझ्या आयुष्यामध्ये की बाबा मला कुठंतरी खेळायला मिळाले, कुठंतरी मित्रासोबत फिरायला मिळाले. असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये क्वचितच घडला. कारण काम केलं तरच कुटुंब, माझं घर चालायचं. मी शनिवारी कामाला जायचो, रविवारी कामाला जायचो आणि इतर दिवशी मी शाळेला जायचो. 10वी झाल्यानंतर 11वीच्या वर्गामध्ये शिकत असताना मी दिवसा कॉलेजला जायचो आणि रात्री कामाला जायचो. दिवसा कॉलेज आणि रात्री काम, अशा परिस्थितीतून मी पुढे येत गेलोय. गरिबी काय असते, गरिबीची जाणीव मला पूर्ण आहे. मी कोथलशिवणला शाळेला होतो. इथून कोथलशिवणला शाळेला जाण्यासाठी आम्हाला जायला 2 रुपये तिकीट आणि यायला 2 रुपये तिकीट लागायचं. पण मला आई रोज सकाळी 4 रुपये द्यायची. परंतु मी त्या 4 रुपयेमधला येता वेळेस 1 रुपया वाचवण्यासाठी मी शाळा सुटली की कोथलशिवणीपासून गुन्हे वडगावपर्यंत पळत यायचो आणि पळत येऊन तिथून मागून येणारा ऑटो धरायचो आणि हडग्याला उतरायचो. म्हणजे ते कशासाठी? 1 रुपया वाचवण्यासाठी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये 1 रुपयाला म्हणजे काय कष्ट महत्व असतं हे मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मी त्यानंतर ॲग्रीचा डिप्लोमा केला. त्याही ठिकाणी मला माझ्या मित्रांनी सांभाळलं. तिथले संस्थापक प्रतापजी तांबाळे साहेब यांनी मला त्या ठिकाणी माझी परिस्थिती पाहून मला त्या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं. पुढे शिक्षणाची पूर्ण इच्छा होती, परंतु परिस्थितीमुळे मी पुढे शिकलो नाही आणि हडगा जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 2008 ते 2014च्या दरम्यान विद्यार्थ्यांना खिचडी शिजवण्याचं त्या ठिकाणी मी काम केलं. खिचडी शिजवत असताना केवळ खिचडी शिजवून घरी मी आलो नाही, तर बाबा ह्या विद्यार्थ्यांना भावी पिढी घडावी, आपल्यासारखं नशीब त्यांना येऊ नये त्यांच्या नशिबी, यासाठी मी दुपारच्या सत्रामध्ये सकाळी 8 ते 10 पर्यंत मी त्या विद्यार्थ्याची मी क्लास घ्यायचो. ते क्लास घेत असताना विद्यार्थी आणि माझं नाते एवढे घनिष्ठ जुळून आले की आजही अनेक मुलं मुली लग्न होऊन गेल्यात, परंतु मला गावाकडे आल्यानंतर परमेश्वर भैया म्हणून बोलतात, घरी येतात, विचारपूस करतात. म्हणजे ते आपलं आणि त्यांचं माझं आपलं हे नातं, हे प्रेम आमचं जुळलेलं आहे. आणि आज आईच्या कष्टाला बळ यावं यासाठी मी आज पत्रकारितेच्या माध्यमातून काम तर करत आलोयच, परंतु आईचे स्वप्न पूर्ण करणे, कारण आईनं ज्या कष्टातून मला सांभाळले, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज धडपडतोय. माझं 3 पत्र्याचं घर होतं. आज माझं एक स्वप्न होतं की आई माझी स्लॅबच्या घरात राहिली पाहिजे, म्हणून मी आईसाठी मी माझं हे घर बांधलंय. आई माझी दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायची आणि मला शिकवली आईनं. फक्त माझं एक स्वप्न होतं की एक दिवस की माझ्या आईच्या नावावर आईची स्वतःची शेत असलं पाहिजे आणि माझी आई दुसऱ्या बायाला घेऊन शेतामध्ये गेली पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. तेही स्वप्न मी आज पूर्ण करून दाखवलोय. नाही, आपण भावनिक होत आहे. खरं तर या सगळ्या अडीअडचणीतून आज आपण इथपर्यंत आलात. ही परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे.
खरं तर मी तुमच्याकडे येत होतो की लग्न ज्या वेळेस झालं तर हीच परिस्थिती होती का? ही परिस्थिती बदललेली होती आणि आज नवरा म्हणून परमेश्वर जी सारखा आपल्याला मिळाला. खरंच याचा अभिमान आपल्याला वाटतोय का? नमस्कार. 2012 नाही 2011 मध्ये म्हणजे 2011 मध्ये आम्ही म्हणजे नातलगामधलेच आहोत. हं. मग म्हणजे परमेश्वरला मला द्यायचं हे असं म्हणलं आणि ह्यांची घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती. त्याच्यामुळं माझ्या घरचे ह्यांना द्यायला नकार करत होते, की म्हणजे आपण कशा घरात राहतो, मुलापाशी काही नाही किंवा मुलाला नोकरी नाही. तो शाळेत फक्त खिचडी शिजवतोय. त्याला कसं द्यायचं? मग हे आमच्या घरचे असे विचार करत होते. फक्त आमच्या पप्पाच्या मनात होतं, की तिथं द्यायचं. मुलगा कसा का असेना बरं निर्व्यसनी आहे आणि मुलगा चांगला कष्टाळू आहे. मग मी तिथंच देणार म्हणून म्हणले आणि तेव्हा घर कसं 2 रूमा होत्या छोट्याशा बांधलेल्या. ती बी पूर्ण उलून गेलेल्या होत्या. हं. असं अंघोळीला बाथरूम सुद्धा नव्हतं त्यावेळेस. हं. तरी माझ्या आई-वडिलांना इथं दिलं. म्हणजे काहीच नसताना दिले आणि तेव्हा म्हणजे असं घर, शेत हे काहीच नव्हतं. आता जे आम्हाला सध्या घर आहे, ते असं सुद्धा घर पहिलं नव्हतं. एकदम साध्या मी पत्र्याच्या घरात म्हणजे स्लॅबच्या घरातून पत्र्याच्या घरात आलेली आहे. हं. मग आता म्हणजे कुठं असं म्हणजे पूर्ण 2012ला हे जेव्हा पत्रकार झाले, हं. तेव्हापासून म्हणजे आमच्या आयुष्यात पूर्ण चेंजिंग झालेलं आहे. नाही, काय माहितीये का अभिमान कसं वाटतोय आपल्याला आज त्यांचा. काय माहितीये का मला ह्यांच्यावर मला खूपच अभिमान आहे. नाही काय माहितीये का माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलाकडलं नातं जर कोण असेल तर माझी आत्या म्हणजे शिल्पाची माझी चुलती चुलती, त्यात हं? की मी लहान कुठं बाहेर जायचं असेल मला कोणाच्या गावाला तर मी फक्त आत्याकडे जायचो. तेव्हा वाटायचं की बाबा हे सगळ्यात मला आत्याचं घर माझे मामा मामा गावला तर मी फक्त आत्याकडे जायचो. तेव्हा वाटायचं की बाबा हे सगळ्यात मला आत्याचं घर माझे मामा मामाची मुलं माझ्यावर खूप प्रेम करायची. ते नातं कायम आयुष्यभर टिकवण्यासाठी टिकवण्यासाठी त्यांनी माझं आणि शिल्पाचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे खरं वाट तर आपण अशीच चालू राहावी. हा पुढं चालून कारण ही वाट अशीच चालू आपण राहावी. पाहतोय आपण आपली बहीण असेल किंवा आपली मुलगी असेल आपण एखाद्याच्या देत असताना आपण चांगलं घर बघतो, बरोबर. की नोकरीचा मुलगा बघतो. परंतु शिल्पाच्या घरच्यांनी माझ्या आत्यानी मामानी केवळ परमेश्वर हा खूप चांगला मुलगा आहे. माझ्या आत्याचा मुलगा म्हणायचा की भाऊजी एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचणार हे मला गॅरंटी आहे. फक्त माझा माझ्या भावाला विश्वास होता विश्वास होता. की ती भाऊजी काही म्हणजे करून दाखवतील. म्हणजे बरं, तुला slab- कुठं अडचण येणार नाही. शिल्पाचं घर स्लॅबचं असताना माझं घर पत्र्याचं होतं, तीन रूमचं. अशा परिस्थिती मध्ये सुद्धा आमचं लग्न जुळलं आणि आज लग्नाला जवळपास 13 वर्ष झालेत. कधीही आमच्या एकमेकाच्या प्रेमामध्ये नात्यामध्ये कधीच छोटासा दुरावा नाही. एक साधी आमचं कधीच ह्या 12-13 वर्षामध्ये साधं उगा तू मी सुद्धा भांडण झालं नाही. असं आमचं नातं आम्ही टिकवून आहोत. आता हे परमेश्वर शिंदे बोलत असताना कंठ दाटून आला होता. खरं तर आपण बघितलं तर महापुरुषांचा इतिहास बघितला तर छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी घडविले. माता रमाईंनी कष्ट घेतले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. सावित्रीबाई फुलेने महात्मा फुलेंना साथ दिली म्हणून आज शिक्षणाचा सर्वजण लाभ घेतात. तसेच या परमेश्वरांना त्यांच्या आईने घडविले. स्वतः ओल्यामध्ये राहून सुक्यामध्ये त्यांना घालण्याचा किंवा त्यांना संघर्ष करण्याचा त्यांनी मार्ग दाखविले. त्याच प्रकारे त्यांची पत्नी म्हणजे शिल्पा यांना पुण्याच्या नगरीमध्ये पती परमेश्वर मिळाला आणि तेवढं ताकदीनं तो पुढे जाऊन त्यांना साथ देते. आणि खरं तर जर ही जोडी जर बघितली तर या दोन्ही जोडीमध्ये एकच आपल्याला सांगता येईल की जोडा कसा असावा तर पती पत्नीला आणि पत्नी पतीला समजून घेणारा असावा. हे मी काय सांगतो की संघर्ष जे असतं ना, गरिबी जी हालाकी जी असते परिस्थिती, त्या परिस्थितीला तोंड देऊन त्याला मात करून पुढे जाण्याचं काम अशा जोडप्याकडून किंवा अशा जोडीकडून होतंय. याचा आदर संबंध महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे. आता इथं मुलाखत देण्याचं कारण म्हणजे यांचा जीवन प्रवास आपण बघितला. रमेश रावनी त्या संदर्भामध्ये हे जोडी आणि यांचं लग्न कसं झालं, गरिबीच्या हालाकीमध्ये गरिबीच्या परिस्थितीमध्ये तिथलं माहेर करून किंवा सासरा करून कसं जमाजमी झाली या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र मला आता एक गोष्ट सांगायची आहे भैया, आता सगळ्या पक्षाकडून बघितलं तर की श्रीमंताला उमेदवारी दिली जाते, सामान्य घरात पुढे देत नाही.
काय बघून तुम्हाला उमेदवारी तुमच्या घरात देण्यात त्याला आली? जोडून माझा एक प्रश्न आहे की सगळ्याच पक्षाकडून तुम्हाला ऑफर असताना तुम्ही काँग्रेसच का निवडलं? खरं तर मागच्या 10-12 वर्षापासून काम करत असताना मी फक्त काय काय कमवले तर नाते कमवलेत, प्रेम कमवले. सगळ्या पक्षाच्या सोबत जे जे प्रमुख पक्ष आहेत, अपक्ष असतील, पक्ष असतील, संघटना असतील, या सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. हं. तुम्ही आता जे विचारलाच, काँग्रेसच का निवडलं? खरं तर काँग्रेस माझ्या पत्नीने निवडले आणि दुसरी गोष्ट काय, आमच्या थोडं कौटुंबिक अडचणीमुळं आम्ही काँग्रेस पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना बहुतेक मी इतर सगळ्याच्या मित्राला त्या चर्चा केली. जेव्हा त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या, इतर नेत्यांनी सुद्धा, त्यांनी सुद्धा मला ठीक आहे, तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तुम्हाला शुभेच्छा. हं. तुम्ही पहिले अशा उमेदवार आहात ज्यांना लोक स्वतः पैसे दिलेले आहेत, म्हणजे मतदान बी करू आणि तुम्हाला सहकार्य बी करून पैसे दिलेले आहेत. निश्चित मी प्रत्येकाच्या मदतीला गावामध्ये धावून जातो. खरं तर माझा मोबाईल आपण अनेकांना पाहतोय की संध्याकाळी झोपताना मोबाईल अनेक जण सायलेंट करतात किंवा स्विच ऑफ करून झोपतात. परंतु मी कधीच माझा मोबाईल स्विच ऑफ करत नाही किंवा किंवा सायलेंट करत नाही. माझा मोबाईल माझ्या उशाला असतो. कारण संध्याकाळी कोणीही जर संकटात असेल तर पहिला फोन मला येतो. रात्री 12 वाजतील, 1 वाजतील, 2 वाजतील, मी त्या त्या वेळ न बघता त्याही टायमाला मी प्रत्येकाच्या मदतीला मी धावून जातो. मी खरं तर म्हणजे आपलं शिक्षण अपयशा वाचून राहिलं. मी एक ठरवलं होतं की बाबा जी अडचण आपल्याला शिक्षणामध्ये पैशाची आली, ते इतर विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये. म्हणून मी गावातील सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले किंवा ज्याला ज्याला शिक्षणाची अडचण आहे, त्यांनी मला संपर्क करा. मी गावातल्या अनेक विद्यार्थ्यांना कुठेही नंबरला फीस असेल, त्यांच्या हॉस्टेलची सोय असेल, हे काम करण्याचं मी करत आलोय. त्याचबरोबर मी माझं लग्न आणि माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मला अनेकांनी मदत केली. मग त्या लग्नामध्ये मदत हे काय असते ह्याची जाणीव मला माहिती आहे. त्यामुळे गावातील आमच्या कुठलीही गावातली लेखमाता असेल, माझ्याकडे पैसे असतो नसतो, काही तर त्यांना मदत करण्याचं काम मी खरं तर करत आलोय. आणि या मदत करत असताना माझ्या पत्नीनं, माझ्या आईनं कधीच म्हणजे विरोध केला नाही. की कधी कधी तर असं आहे बघा, मी थोडं देऊ लागलं तर शिल्पा सांगते की नाही नाही, थोडं त्यांना कमी पडते, अजून थोडं द्या, त्यांना मदत करा. म्हणजे अशी आतापर्यंत म्हणजे गावात वयोवृद्धाची पगार असेल किंवा म्हणजे दुसऱ्या लेकरांच्या शाळेचे कामं असतील किंवा विधवा बायाची म्हणजे जे नवरा वारल्यानंतर जी पगार असते ते म्हणा, किंवा कुणाची कौटुंबिक हलाखीची परिस्थिती असलेली, कुणाचा दवाखाना म्हणा, कुणाला म्हणजे सिव्हिलची गरज पडते, पैशा वाचून लोकांना पैसे नाही तर दवाखान्यात जायला म्हणून कोण सिव्हिलमध्ये जाते, तिथं कसं आपली राळगाळ होते. मग तिथं म्हणजे अडचण आली तर पहिला फोन कुणाला, गावात पहिला फोन कुणाला, परमेश्वरला. म्हणजे आतापर्यंत म्हणजे कोणाचंच काम न करता किंवा ओलांडून न जाता प्रत्येकाच्या वेळेला धावून येणारे जर गावात कोण असेल तर परमेश्वर आहे. मी जवळपास गावातल्या जवळपास आतापर्यंत एवढ्या लोकांच्या पगारी केल्यात, जवळपास 250 लोकांना एकही रुपया न घेता, एक 250 रुपया न रुपये देता आपल्या खिशात. मंदिराच्या कट्ट्यावरती जे आजोबा बसले मी त्यांना विचारलं की बा परमेश्वर शिंदे कसं वातावरण काय आहे? ते का म्हणाल मला माहिती का, लई चांगला पोरगा आहे, हुतकुर आहे, त्याला मतदान करा. मी म्हणलो तुमचा संपर्क का, तर नंबर सांगितला, मला पाठ झाला, 9 वेळेस सांगितला. मला काय नंबर, 88 10 30 म्हणला. लहान लेकरं म्हणजे गावात एवढे एवढे जे वयवर्ष लेकरं आहेत, माणसाला जवळपास नंबर समजत आता नाही. हाडग्याची लोकसंख्या जवळपास 3,500 असेल. त्या 3,500 पैकी किमान 1000 लोकांना माझा नंबर निपट आहे. हं. 1000 लोकांना. नंबर पण चांगला आहे. आणि हा. आतापर्यंत हे लहानपणापासून जेवढ्या लेखमाता सुद्धा शाळेतून इथून होऊन गेला तर जेवढ्या पुरी तेवढ्याला सुद्धा नंबर पडला. त्यांनी आजोबा म्हणून फोन करून बोलतात. बरं वहिनी, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आता मला नाही, ते राहिलं. एक- सिलेक्ट नाही, पत्र्यामध्ये नाही. होतो आणि आता इथं 3 पत्र्यामध्ये आल्यानंतर जीवन तुमचं संघर्षमय झालं, कसं तुम्ही साथ दिली आणि पुढे झालो. आता तुम्हाला ही सगळी परिस्थिती बघून म्हणजे आज जे कमवलंय नवऱ्याने तुमच्या, जे पतीने तुमचं कमवलंय, माणसं जोडण्याचं, सर्व सोबत राहण्याचं, आज ही परिस्थिती बघून कसं वाटत तुम्हाला? आतापर्यंत पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी काम केलेलंच आहे आणि एक पत्रकारच म्हणून नाही तर गावातील एक चांगला व्यक्ती बनण्याचं सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतही मीही असंच काम करत आलेली आहे. म्हणजे कुठं कशालाच नागबोळे न मोडता किंवा कुठं
म्हणजे कशाला जायचं काय करायचं असं म्हणजे निगेटिव्हिटी न दाखवता यांना प्रोत्साहन दिलेलं आहे की बेशक काम करायचं, कोण असेल तरी बेशक जायचं करायचं. आतापर्यंत 200-250 लोकांची जेवढी पगारी केलेली आहे तेवढे त्याला काय 100-200 रुपये लागतील त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून काम केलेलं आहे. मग तिथं लोकांची कामं मग ते जे केल्यामुळेच म्हाताऱ्या बाया आज असतात सगळे ना, लोक गावामध्ये कोण 1000 रुपये असतील, 2000 असतील, 5000 रुपये असतील, अशी पट्टी करून मला आपल्या निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी बरोबर आहे नाही तुमचं. थांबा. जे म्हाताऱ्या बाया आहेत ते माझ्या लेकराला माझी पगार केले, हे पहिली 1500 पगार किंवा हे 500 रुपये तुला राहू दे, तुझ्या जवळ ठेव किंवा तुझ्या खर्चाला येतील आणि त्याला काम माहित होणार आहे हे असं म्हणून ह्यांनी बाहेर गेल्यानंतर बाया मला पैसे दिले. बरं मी त्यांचा सुद्धा 1 रुपया न गेला नाही, कारण ह्यांना जरी माहित होणार गेलं तर वरून बघणारा ती आहे. बरं. हा वरून बघणारा ती आहे, त्यानं बघलेलं आहे का नाही आपल्याकडे. Yes. हा. अगदी तुमचं एकमेकाचं जे बॉन्डिंग आहे ते बघून खरंच हा गाडा आणखीन यशस्वी पुढे जाईल. परंतु आपले जे किस्से मी ऐकले की गारपीट झाली होती मसलग्याला, तेव्हा राज ठाकरे आले होते, त्यावेळेस तुम्ही एक बातमी केली होती आणि तो तर विषय आहेच. हडग्यामध्ये बरोबर. पडली मग हडग्यामध्ये गारपीट झाली म्हणून तुम्ही दाखवलात आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, कोरोनाच्या काळामध्ये लोक स्वतःच्या आई वडिलांकडे जात नव्हते, परंतु तुम्ही लोकांच्या अहोरात्र तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबून मी 2 वेळेस म्हणलो त्यांना भेटल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, म्हणजे भैया तुमची काळजी घ्या म्हणून. नाही. काय माहित आहे का, आपण ज्या माध्यमात काम करतोय, आपल्या माध्यमाचा फायदा समाजासाठी झाला पाहिजे, शेतमजूर कष्टकऱ्यासाठी झाला पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी बातमीदारी करत असतो. योगायोगाने 2014ची घटना आहे. निटूर परिसरामध्ये गाराचा मोठा पाऊस झालेला होता. आणि ह्या आमच्या हडगाव परिसरामध्ये थोड्याफार गारा पडल्या होत्या, म्हणाव्या तशा नव्हत्या. त्यावेळेस मी काय केलो की निटूरची तर बातमी केली, परंतु निटूर येत असताना त्याच्या डिगीत माझ्या गारा भरून आणून त्याचे गोळे तयार करून शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या गोळे देऊन त्याची बातमी केली की बाबा हडगाव परिसरामध्ये पाऊस गार. त्यावेळेस निटूर परिसरामध्ये 76% नुकसान भरपाई मिळाली आणि माझ्या हडगाव परिसराला 97%. जवळपास माझ्या एकट्या गावात उमरगा असेल, शिंदेजवळगा असेल, लांबोट असेल, ह्या गावाबरोबर हडग्यामध्ये 1 कोटी रुपये त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळाले. आणि तो तुम्ही दुसरा प्रश्न विचारा, कोरोनामध्ये ज्यावेळेस माझ्या आईला कोरोना झाला होता, आईला कोरोना झाल्यानंतर सगळे दुःखामध्ये होते. आपण पाहत होतो ती परिस्थिती काय होती. आईला निलंग्यातून लातूरच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं, परंतु मला बसवलं नाही आईचं प्रेम. मी तशा परिस्थितीमध्ये तिथे गेलो. केवळ मी पत्रकार असल्यामुळे मला मध्ये जाता आलं आणि मध्ये गेल्यानंतर मला आईने विचारली कसं आहे काय. मग तेव्हा आईला असं वाटलं की बाबा ह्या बाकीच्याला बघायला कोणतेच नातेवाईक येत नाहीत आणि माझा मुलगा माझ्या इथपर्यंत आलाय म्हणजे मला काहीच झालं नाही. म्हणून माझी आई टकाटक होऊन नव्या दिवशी घरी परतली. त्यावेळेस मला समजलं की बाबा कोरोनावर जर काही औषध असेल तर त्या नातेवाईकाला आधार देणं हे असल्यामुळं मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या जवळपास 3 महिने हडग्या मी दररोज घरून सांगून जायचं. घरचे सांगायचे कुठं जाऊ नका बघा, घरी सांगायचं मी कुठं जात नाही, परंतु सकाळी घरून सांगून जायचं. घरचे सांगायचे कुठं जाऊ नका बघा, घरी सांगायचं मी कुठं जात नाही, परंतु सकाळी गेलं की संध्याकाळी जेपर्यंत मी दवाखान्यात असायचो. पेशंट आणणे, तिथे ऍडमिट करणे, त्यांना औषधाचं हे करणे, म्हणजे त्याची सेवा बजावली. आणि मला आनंद वाटतोय की जवळपास आमच्या गावातले 50 लोकांना कोविड झाला होता. त्या कोविडमध्ये मी एकालाही म्हणजे मरू दिलो नाही, त्यांना सुरक्षित घरून आणण्याचं काम मी केलं. त्याचेच आशीर्वाद बघून एवढं आज वैभव उभा टाकले. आणि या सर्व गोष्टी तर चालतच राहणार आहेत, परंतु आता आपण राजकारणात पाऊल टाकलं आणि सध्या लांबोटा पंचायत समिती गणातून ताई सुद्धा आहेत. खरं या सगळ्या गोष्टीचा फायदा आता या लांबोटा पंचायत समिती गणासाठी होणार आहे. निश्चित होणार आहे. राजकारणामध्ये पाऊल माझ्या पत्नीने टाकले. मी माझी पेन, माझी पत्रकारिता मी कायम ठेवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कामाचा वलय निश्चित माझ्या त्याची अनुकृती माझी पत्नी करेल आणि ह्या लांबोटा परिसरातील जनतेला निश्चित न्याय देण्याचं काम ती करेल ही ग्वाही त्याच्या वतीने मी आपणा सर्वांना देतो आणि ह्या परिसरातील सुद्धा लोकांना देतो. भैया, राजकारणामध्ये सगळेजण एकमेकावर टीका टिप्पणी करायला खुले असतात, पण आम्ही सगळ्या पक्षाचे नेत्यांसोबत बघितलंय, भाषण ऐकलेत, सगळ्या उमेदवारांची भाषण ऐकलेत, सगळ्यावर टीका झाली. परंतु शिल्पा परमेश्वर कुलकर्णी किंवा परमेश्वर शिंदे किंवा शिल्पा परमेश्वर शिंदे या दोन्हीवरती टीका झाली नाही, याचा गुण काय? नाही, काय म्हणताय का,
टीका कुणावर केली जाते? त्याच्या टीका करण्याची ज्याच्यावर संधी असते त्याच्यावर टीका केली जाते. आमच्यावर टीका करण्यासारखं काही संधीच नाही. आणि सगळ्यासोबत आपले गुडवेल असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिले असतील सगळ्यांनी. तर मला शेवटचा एक प्रश्न हे विचारायचा आहे. 7 तारखेला मतदान आहे. हम्म. दोन्हीने उत्तर द्यावं. 7 तारखेला मतदान आहे. तुमचं जन्मापासून ते संघर्षापर्यंत प्रवास, 3 पत्र्यापासून ते स्लॅबपर्यंत प्रवास, आईनं घडविली त्याचा पूर्ण प्रवास, दवाखान्यापर्यंत आईपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि अनेकांना तुम्ही जीवनदान देण्याचा प्रयत्न केलात. इव्हन मलाही तुम्ही कोरोना काळात सहकार्य करता, त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. हे सगळं प्रवास तुम्ही सांगितलंय. लोकांना जे हवंय त्या देण्यासाठी आणि हे युद्ध जे आहे ते यशस्वी करण्यासाठी कशा पद्धतीची तुम्ही मतदारांना आवाहन कर किंवा विनंती नाही करणार? नाही, आता हे युद्ध नाही, लोकशाहीचा उत्सव आहे. ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकच आपल्या परीनं मी जिथं जाईल तिथं सांगितलं, अहो तुमच्या पत्नीसाठी मला त्या डॉक्टरचा फोन आलता, त्या शिक्षकाचा फोन आलता, त्या नेत्याचा फोन आलता. एवढेच नाही तर विरोधी पक्षातल्या अनेकांनी आपल्याला त्या ठिकाणी मला ते सांगितले किंवा तुमच्या पत्नीसाठी ह्या माणसाचा फोन आलता. म्हणजे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्या आपल्याला जिंकण्यासाठी. आणि विशेष बघा, म्हणजे आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार तो एकतर पहिला पण त्यांना जिल्हा परिषदला आम्ही आमच्या गटाने त्यांना निवडून दिलं होतं. आणि ते निवडून त्यांना आणण्यामध्ये आमच्या गावाचा खूप मोठा वाटा होता. परंतु त्यांनी एकदा निवडून आल्या आणि ज्या लातूरला गेल्या त्या परत आल्या नाहीत. त्या परत आता ह्या जिल्हा परिषद ह्या पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदून पंचायत समितीच्या निवडणुकीत आल्यात. आणि विशेष म्हणजे त्यांचं गाव आपल्या मतदारसंघात सुद्धा नाही. मला कधी कधी असं वाटतंय की आपला विजय सुकर व्हावा, नाही आपला विजय सुकर व्हावा यासाठीच कदाचित समोरच्या ह्यांनी तो उमेदवार माझ्या समोर दिला असेल. याबद्दलही त्यांचे मी खरं तर आभारच मानले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट की निवडणूक सध्या कसं झालंय, ज्याच्याकडे पैसा आहे, जे पैसेवाल्याने पैसा कमवायचा आणि निवडणुकीत यायचं, तिकीट घ्यायचं आणि निवडून यायचं, ही पद्धत ही चालू आहे. परंतु ही पद्धत आता कुठं तर आपल्या रूपानं बहुतेक जनताच मला वाटतंय ह्या गोष्टीला ब्रेक देईल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले नेते घडतील. जो काम करेल तो निवडून येईल, अशी पद्धत ह्या प्रचलित होईल असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितपणे लोकशाहीचा उत्सव, मी युद्ध यासाठी म्हणतो की लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना अनेक नेत्यांनी भाषणामध्ये युद्ध हा शब्द वापरले. खरं तर चांगले माणसं चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे. मिनी मंत्रालय म्हणून आपण जिल्हा परिषद मानतो आणि पंचायत समिती म्हणजे सामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे प्रश्न, तळागाळातले पूर्ण प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती हे ते रूप आहे, सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये चांगले होतकरू आणि गरिबीची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, कष्टकऱ्यांची जाण असलेला आणि त्यांच्या समस्या दारापर्यंत सोडवणारा असा उमेदवार जनतेनं या ठिकाणी निवडायला पाहिजे. कारण हा लोकशाहीचा उत्सव फक्त 1 दिवसासाठी, 10 दिवसासाठी नसतो, 5 वर्षासाठी असतो, 60 महिन्यासाठी असतो, 1825 दिवसासाठी असतो. त्यामुळे निवडायचं कसं, संधी कुणाला द्यायची हे तुमच्या हातात आहे. नक्कीच असलमभाई, तुम्ही जसं म्हणालात की जनतेच्या हातात संधी आहेत, परंतु एका पत्रकाराला निवडून आणण्यासाठी एवढे सगळे पत्रकार इथं तर समोर आलेलेच आहेत, पाठीमागून सुद्धा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि नक्कीच 7 तारखेला त्यांचा विजय कोणी रोखू शकणार नाही. चांगला माणूस असल्यामुळे आपल्याला द्यावं लागेल. या ठिकाणी मला एक थोडं अधोरेखित करायचं आहे की पत्रकारितेमध्ये म्हणजे मी कसा आलो, त्या माणसाचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. एक 2010ची घटना आहे. मी शाळेमध्ये खिचडी शिजत होतो आणि आपले ज्येष्ठ पत्रकार मोहनजी क्षीरसागर साहेब हे हाडगा जिल्हा परिषद शाळेमध्ये आले आणि त्या ठिकाणी मुख्याध्यापकाची चर्चा करत असताना त्या आमच्या मुख्याध्यापक आयतन सरांनी सांगितले, व आमच्याकडे हुशार होतकरू मुलगा आहे, परंतु गरिबी परिस्थितीने तो खिचडी शिजतोय, तुम्ही त्याला वार्ताहर करा. मग त्यावेळेस मला बोलले, मी डोळे पुसत आलो, धुराचे डोळे, आणि त्याने सांगितले, व असं ज्येष्ठ पत्रकार आहेत, मी त्यांच्या आशीर्वाद घेतलो आणि हे तुला वार्ताहर करणार आहेत. मग योगायोगाने त्यांनी लगेच आयडेंटिटी काढली, ते मला फोटो आणवले, ही करून मला 100 रुपये खिशात घालून त्यांनी मला आयडेंटिटी दिली. आणि तेव्हा माझा हा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला. हा, अशा वेळी तुम्हाला त्यामुळं ऐका, मोहर क्षीरसागरचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. त्यानंतर पुण्यनगरीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्या पुण्यनगरीमध्ये गिरीसाहेब असतील, दगडे साहेब असतील, कुंभार साहेबांनी मला माझ्या म्हणजे गुणवत्ता ओळखून मला संधी दिली. आणि आज आमचे जेवरे साहेब यांचं सुद्धा खूप मोठं पाठबळ
माझ्या यशामध्ये आहे. मी हे कोणाचेच उपकार मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. येस. राम असल्यामुळे जेवले साहेबांनी परमेश्वरांना संधी दिली. संधीचं सोनं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. यावेळेस नक्कीच विजयचा गुलाल ते उधळणारच. आपण इथे थांबूया. माझ्यासोबत माझे सहकारी रमेशजी शिंदे आणि मी असलम दारेकर. यस, धन्यवाद. थँक्यू. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.